गुज़िश्ता कुछ दिन पहले पहलगाम में हुए दहशतगर्द हमले में हमारे मुल्क के कई खित्तों से आए हुए सैर व तफरी करने वाले बेगुनाह शहरियों को दहशतगर्दों ने जान से मार दिया, जिसके बाद हमारी मरकजी हुकूमत ने हिंदुस्तानी फौज के जरिए इसका बदला लिया। आज हमारी फौज के सम्मान में कांग्रेस पार्टी नांदेड़ की जानिब से जय जवान जय किसान तिरंगा रैली का इनेकाद किया गया। ये रैली न्यू मोहल्ला कांग्रेस पार्टी ऑफिस से होते हुए शहर के मुख्तलिफ रास्तों से गुजरी, जिसमें कांग्रेस पार्टी के रियासती सदर व नांदेड़ के रुकन पार्लियामेंट रविंद्र चौहान व दीगर अरकान पार्लियामेंट व अरकान असम्बली दीगर जिम्मेदारान में शिरकत दर्ज की। इस मौके पर हज़ारों की तादाद में लोगों ने शिरकत दर्ज की। स्टार्ट मना मी करतो। सर क्या कहेंगे सर? आज नांदेड़ शहर व जिला कांग्रेस कमेटी की ओर से नांदेड़ में जय जवान जय किसान महारैली का आयोजन किया हुआ था। उसमें हमारे मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब, मेरे संसदीय मित्र संसदीय लातूर के सांसद श्रीमान काळगे साहेब, माजी आमदार जवळगावकर जी, हमारे जिलाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष सत्तार भाई, तुकाराम बापू रेंगे पाटिल, माजी खासदार परभनी और हमारे नांदेड़ जिले के सभी तमाम सेल के पदाधिकारी ने आज नांदेड़ में बता दिया है कि कांग्रेस की जो महारैली है बड़ी जोशपूर्ण निकली है। सभी हमारे महिला वर्ग, कार्यकर्ता वर्ग और हमारे किसान और जवान, ये सभी लोग ये रैली में शामिल थे और नांदेड़ वालों ने फिर से बता दिया है कि नांदेड़ कांग्रेस का गढ़ था, रहेगा और हमेशा रहेगा। क्या बोल रहे हैं? बिल्कुल ईवीएम का मुद्दा कांग्रेस पहले से उठा रही है और हम भी आगे चलकर उठाएंगे। महाराष्ट्र केसरी होते मात्र आता ते साध्या नुरा कुस्ती लढतायत। आपण भाषणात म्हणाल काय म्हणायचं नेमकं अशोक चव्हाण? नाही, अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले, आमदार राहिले, खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिले, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले। त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले, केंद्रामध्ये अनेक मोठ्या जबाबदाऱ्या, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, प्लॅनिंग कमिशन अशा सारख्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते। शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते, तर अशोकराव चव्हाण साहेब एक काँग्रेस पक्षामुळे हे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते। मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोडता पहिलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पुंगानी जर वाजवत असतील तर एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या नुरा कुस्त्या खेळण्याचा त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली, दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं। बीड आणि परभणीमध्ये परिषदेत म्हणाला की पंतप्रधानांनी कोणते कपडे घालावेत हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या मते ह्याच्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात का? मी आपल्याला कुठचे कपडे घालावे काय घालावे हा त्यांचा विषय आहे। माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धच ऐकलं, अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष मी दुसरा भाग होता। मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे, हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय जो होता। बरोबर। आता मला जोडून विचारतो, आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी या काही दिवसापूर्वी त्यांच्या कोर्टवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती, म्हणजे राहुल गांधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण नाही असं आपलं मत आहे। राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती, ती संकेत जे आहेत तो संकेताचाच भाग होता। आपण एका 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षराने जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता, त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यावधींनी त्याची आराशी झाली, त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती। त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तीने केलं पाहिजे। पाक वाक्त काश्मीर हे ऐकलं होतं, मात्र आता काँग्रेसची पाक वाक्त काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं, काय होतं सर? मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही, कारण जी मुस्लिम लीग, जिन्नांची मुस्लिम लीग होती ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमामंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी
यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या। हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग जिन्नांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते। त्यामुळे भाजप तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे। ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो, काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे जे काँग्रेसची भूमिका होती पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही। मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची जी सीज फायरची जी घोषणा आहे, युद्ध थांबण्याची घोषणा ही आता अमेरिकेतून झाली। याचा अर्थ काय तर शिमला करार हा मान्य नाही का? त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं या ज्या हालचाली केल्या जात आहेत का असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहेत का हाच प्रश्न विचारल्याशिवाय गत्यंतर नाही। 26 तारखेला मुंबई बुडत असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत नांदेडमध्येच मुक्कामी होते राजकीय सभेसाठी। मुंबई जी तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली तर देवेंद्र फडणवीसांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तुंबला होता। कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि तिथे प्रशासक आहे, त्या ठिकाणी कोणता अधिकारी पाठवा। नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।